हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। आज आपल्या रंगमंचावर मी तुमच्यासाठी एक हृदयस्पर्शी कविता घेऊन आले आहे। कवितेचं शीर्षक आहे बाप। आजची कविता एका मुलाच्या नजरेतला बाप हा तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, आजची कविता सुरू करूया। तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही, तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही, आणि तुमची पडद्यामागील भूमिका आजपर्यंत मला कळली नाही। आज कळतंय तेव्हा योगायोग कसे घडायचे, आज कळतंय तेव्हा योगायोग कसे घडायचे। मी उशिरा आलो की नेमके तुम्हीच कसे दार उघडायचे। हे जग बघा ना तुमचं प्रेम कसं वरवर पाहून गेलं, हे जग बघा ना तुमचं प्रेम कसं वरवर पाहून गेलं। नि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं। बन्यानाला पडलेली छिद्र आणि साबणाने ओरबडलेली दाढी, बन्यानाला पडलेली छिद्र आणि साबणाने ओरबडलेली दाढी, मग कळलं मला कशी आली माझ्या नशिबात माडी आणि गाडी। कळलंच नाही दुःख किती स्वस्त होती, कळलंच नाही दुःख किती स्वस्त होती। घामात अश्रू लपवायची तुमची आयडिया मात्र मस्त होती। परिवाराच्या समयी सकट जळताना तेलही कसं झिरपून गेलं, परिवाराच्या समयी सकट जळताना तेलही कसं झिरपून गेलं। नि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं। बाबा तुम्ही संध्याकाळी दमून थकून यायचात, बाबा तुम्ही संध्याकाळी दमून थकून यायचात, पण हातांचा झुला आणि पायांवरचा गारगुच्चा कधीच चुकवला नाही। जाऊ द्या ना आता सारं, जाऊ द्या ना आता सारं, तुम्ही गेल्यावर हे सारं बोलण्यात काही अर्थ नाही। जाऊ द्या ना बाबा, तुम्ही गेल्यावर हे सारं बोलण्यात काही अर्थ नाही, आणि तुमच्या जबाबदाऱ्या माझा खांदा पेलवेल असा तो समर्थ नाही। बाबा आम्हा सर्वांचे मळे फुलविले, बाबा आम्हा सर्वांचे मळे फुलविले, अन तुमचं शिवारच कसं करपून गेलं। अन माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं। बाबा तुमच्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजविता, बाबा तुमच्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजविता, आणि सटवी ही शेवटी त्यांची होते आणि ते नशिबाला लाजवतात। सटवी वगैरे काही नाही हो, ते सगळं झूट असतं। खरंच बाबा, सटवी वगैरे काही नाही हो, ते सगळं झूट असतं। सटवीचा खेळ नशिबाला आधार देतो, आणि खऱ्या अर्थाने माझ्या जगण्याला तुमचाच तर घाम आकार देतो। तुमच्या नसण्यानं अस्तित्व कसं हरवून गेलं, तुमच्या नसण्यानं अस्तित्व कसं हरवून गेलं। नि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं। बाबा कोण होतात कोण तुम्ही नक्की, बाबा कोण होतात कोण तुम्ही नक्की, माझ्या नशिबाची शिदोरी होतात, माझ्या संस्काराची तिजोरी होतात। बाबा कोण होतात कोण तुम्ही नक्की, माझ्या नशिबाची शिदोरी होतात, माझ्या संस्काराची तिजोरी होतात। जगण्याची वजाबाकी बरोबरी तुम्ही होतात, वरवर मी अंतरी तुम्ही होतात। अहो आई तर फक्त काटकसर करत होती, खरा संसारी मात्र तुम्ही होतात। आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेला इतका मोठा व्यापारी तुम्ही होतात। जगण्याची वजाबाकी बरोबरी तुम्ही होतात, वरवर मी अंतरी तुम्ही होतात। अहो आई तर फक्त काटकसर करत होती, खरे संसारी मात्र तुम्ही होतात। आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेले इतके मोठे व्यापारी तुम्ही होतात। बाबा तुम्ही होतात, तुमची जागा कोणी नाही घेऊन गेलं। नि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं। बाबा आता तरी सांगा ना अशी कोणती उंची गाठत होतात, बाबा आता तरी सांगा ना अशी कोणती उंची गाठत होतात, आणि तुमच्या पुढे गाभाऱ्यातलाही फिका वाटत होता। बाबा कधी वासराची गाय झाला नाहीत, लंगड्याचा पाय झाला नाहीत, दुधावरची साय झाला नाहीत। बाबा कधी वासराची गाय झाला नाहीत, लंगड्याचा पाय झाला नाहीत, दुधावरची साय झाला नाहीत। अरे या जगाला काय सांगू, तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाहीत, तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाहीत। धन्यवाद मित्रांनो,
आजची कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.